नमस्कार. मी त्र्यंबके मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी PYQ सिरीज घेऊन येत आहे. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा आणखीन एक पुढचा इनिशिएटिव्ह म्हणजे अप्लाइड लेवलचं MCQ आणि IMP टॉपिक ही लक्षात ठेवा. IMP टॉपिक सिरीज सुरू झालेली आहे. आता अप्लाइड लेवलचं MCQ पण सिरीज सुरू होत आहे. येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला या दोन सिरीजचा नक्कीच फायदा होईल. हे सिरीज आम्ही कंटिन्यूअस करतो, त्याच्याबद्दल नो डाऊट. तुम्ही आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आपले लक्षात ठेवा बेल आयकॉनचं बटन दाबा. या तीनही आपल्याला सिरीज मिळून जातील. मित्रांनो, आजचं अप्लाइड लेवलचं लक्षात ठेवा. येणाऱ्या प्रश्नाचा जो टॉपिक आहे आपला ते महत्त्वाचं व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर. TCS IBPS अंतर्गत एक प्रश्न आला होता. 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच 1907 लक्षात ठेवा 8च्या दरम्यान सावरकरांनी लंडनमध्ये एक प्रोग्राम आयोजित केला होता. ते एक पुस्तक लिहिलं होतं 1800 स्वातंत्र्य उठावाची स्वातंत्र्य समर, ज्याला 1857 उठावाची स्वातंत्र्य समर. या पुस्तक आणि 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जो 16 होता 1908ला आयोजित केला, याच्यावर प्रश्न विचारला होता. तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिर, त्याचप्रमाणे अनंत कानरे यांच्यावर पण प्रश्न होता. तो सावरकर आणि सावरकर बंधू संबंधी प्रश्न होता. लक्षात ठेवा. यानंतर पुढं काळ्या पाण्याची शिक्षा याच्यावर पण प्रश्न आला होता. तसेच हिंदू महासभेचे अध्यक्ष याच्यावर पण प्रश्न TCSनं विचारले आहेत. तर एक शॉर्टमध्ये एक्झाम ओरिएंटेड आपल्याला टॉपिक कव्हर करूया. आजचं व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर. 28 मे 1883ला मगूर जिल्हा नाशिक या ठिकाणी जन्म आणि 26 फेब्रुवारी 1966ला त्यांचा मृत्यू आहे. मित्रांनो, फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांचं BAचं शिक्षण पूर्ण झालं. मुंबई विद्यापीठातून पदवी LLB हे शिक्षण घेतलं. वयाच्या 15व्या वर्षी सावरकरांनी माझ्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारता मारता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतली होती. 1906ला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी लंडनला गेले. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लक्षात ठेवा शिवाजी स्कॉलरशिप ही शिष्यवृत्ती मिळाली बघा, त्यांना मिळाली होती. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेली. मित्रांनो, श्यामजी कृष्ण वर्मा हे नाव आलं की आपल्या समोर एक संस्था येते, ज्याला आपण इंडिया हाऊस म्हणतो. काय म्हणतो? इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी त्यांच्या बघा एक हॉस्टेल होतं इंडिया हाऊस लंडनमधलं. हा प्रश्न येऊ शकतो. स्कॉलरशिप मिळाली, शिवाजी स्कॉलरशिप मिळाली. त्यांच्या इंडिया हाऊसमध्ये वास्तवत केले कुणा सावरकरांनी. इंडिया हाऊससाठी केलेल्या अर्जाला लोकमान्य टिळक IMP करा शिवरामपंत परांजपे यांची शिफारस पत्र जोडले होते. येथे त्यांना फ्री इंडिया बघा लक्षात ठेवा कुठं इंडिया हाऊस या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं? फ्री इंडिया ह्या संस्थेची स्थापना केली होती. IMP पॉइंट करा लंडन या ठिकाणी. याच्यानंतर 1907ला लंडन येथे वास्तव्य असताना 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळं समारंभ भरवला होता. 1909ला सावरकर बघा बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायालयीन पदवी देण्यास मज्जाव केला. कारण आता त्यांचा क्रांतिकारी घटनेमध्ये भारतामधल्या ज्या काही क्रांतिकारी घटना होत्या त्यांच्यात त्याचा सहभाग आहे डायरेक्टली इंडिरेक्टली असा त्यांचा आरोप होता. पुढं 1910ला पॅरिसहून लंडनला परत येताना देशद्रोहाच्या आरोपाखाली सावरकरांना अटक करण्यात आली. मोरिया या बोटीतून त्यांना भारतात पाठवण्यात येत होतं. त्यावेळी मार्सिलिया या बंदरावरून पाण्यात उडी मारून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. येथे मॅडम भिकाजी कामा यांना पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे पलायनचा प्लॅन म्हणजे निसटल्याचा प्लॅन हा फसला. यानंतर सावरकरांना भारतात आणण्यात आलं. नाशिक येथे त्यांच्यावर खटला घालण्यात आला आणि 25 वर्षाची काळ्या पाण्याची त्यांना शिक्षा ठोठण्यात आली. 25 वर्षाची लक्षात ठेवा. ही 1910 आणि परत 1911ला 2 वेळा लक्षात ठेवा त्यांना 25 असं 50 वर्षाची शिक्षा ठोठण्यात आली होती. 1911ला नाशिक येथे जॅक्सनच्या हत्येसाठी मदत केली या आरोपावरून दुसऱ्यांदा काळ्या पाण्याची शिक्षा ठोठण्यात आली. त्यांची रवानगी अंदमानाच्या शेल्लर जेलमध्ये मित्रांनो हा पॉइंट IMP करा जेलमध्ये करण्यात आली. हा खटला नाशिक कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे. अंदमान जेलमध्ये त्यांना क्षयरोगाचे लागण झाल्याने सावरकरांची रवानगी भारतातील तुरुंगात करण्यात आली. पुढे त्यांना रत्नागिरी ते IMP करा हा पॉइंट स्थानबद्ध करण्यात आलं. 1925 साली रत्नागिरी येथे स्थानबद्धीतून खालील अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातच वास्तव्य केले पाहिजे. सावरकरांना बघा लक्षात ठेवा परवानगीशिवाय 5 वर्ष कोणत्याही राजकीय कार्यात म्हणजे सहभागी होताना सावरकरांना अट घातली होती. 1937 साली सावरकरांवरील सर्व बंधने हटवण्यात आली.
हटवण्यात आले. यानंतर 1948ला गांधीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप सावरकरांना अटक करण्यात आली. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्ता केली. गांधींच्या हत्येमध्ये सहभाग असा संशय त्यांच्या आरोप ठेवण्यात आला, परंतु नंतर निर्दोष मुक्त करण्यात आली. 1959ला पुणे विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही पदवी देण्यात आली. 24 डिसेंबर 1960 त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ब्रिटिशांनी त्यांना ठोठावलेली 50 वर्षाच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेला पूर्ण होणार होते. यामुळे तो दिवस मृत्युंजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. साहित्य ओ मार्टियर्स 1857च्या उठावात बळी पडलेल्या शौर्यगाथाची पुस्तिका, हिंदू माझी जन्मठेप, काळे पाणी, कमला, मोपल्यांचा बंड. कमला हा काव्यसंग्रह तुरुंगातील भिंतीवर खिळ्याने लिहून काढला होता त्यांनी आणि पाठ केला होता. पुढं मित्रांनो हे IMP करा. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ बघा सावरकरांनी लिहिला होता. कारण का 1857च्या उठावाला 50 वर्ष पूर्ण झाले आणि लंडनमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला होता. या ग्रंथाचा उल्लेख व्हॅलेंटाईन चिरोली यांनी, लक्षात ठेवा, यांनी ज्वालाग्रही वाङ्मय असा केला होता. रानफुले बघा मॅजिनी इटलीचा, लक्षात ठेवा, मॅजिनीचे आत्मचरित्र बघा काय होतं त्याचा अनुवाद केला होता. मुस्लिम समाजात प्रबोधन घडवण्यासाठी त्यांनी ताबुतांची गोष्ट व अंगरख्याला माणसे बनविणारे शिंपी या कथा लिहिल्या होत्या. हिंदू पातशाही, ब्रिटिशांच्या विरोधात मराठ्यांच्या पराभवाची कारणे स्पष्ट, त्यानंतर श्रद्धानंद साप्ताहिक. याच्यानंतर महत्वाचं पुढचे नाटक संन्यस्त खडग, संगीत उशाप, संगीत उत्तर क्रिया, 6 सोनेरी पानं, बोधिवृक्ष, पोवाडे, सिंहगड, बाजीप्रभू आणि चाफेकर. मित्रांनो हा पॉईंट महत्वाचा आहे. आपल्याला इथं प्रश्न येऊ शकतो की त्यांना कोणत्या विद्यापीठाकडून पदवी दिली, त्याचप्रमाणे कोणत्या जेलमध्ये ठेवलं, किती वर्ष शिक्षा झाली होती, 50 वर्षाची, परंतु त्यांना तब्येतीच्या कारणाने त्याची सुटका करण्यात आली. हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. त्यानंतर इथं साहित्य संपदावर एक प्रश्न येऊ शकतो. माझी जन्मठेप याला IMP करा आणि हे दोन पुस्तकं याच्यावर नक्कीच आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे. पुढं सावरकरांनी मराठी भाषेत रूढ केलेले नवीन शब्द बघा. संपादक, महापुराण, दिग्दर्शक. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे शिक्षण घेत असताना त्यांनी केसरी व बघा लक्षात ठेवा काळ या वर्तमानपत्रात लिहिण्यास सुरुवात केली होती. हा प्रश्न येऊ शकतो. केसरी हे लक्षात ठेवा आणि काळ. याच्यानंतर सावरकरांनी राष्ट्रभक्त समूह या मंडळाची सुरुवात केली. याला IMP करा. 1899ला राष्ट्रभक्त समूह या मंडळाची सुरुवात केली. मित्रमेळा या संघटनेचे बीज लक्षात ठेवा. राष्ट्रभक्त समूह याच्यात आढळते. 1 जानेवारी 1900 मित्रमेळा संघटनेची स्थापना. या संघटनेला क्रांतिकारी गांधील माशाची पोळे असे म्हटले जात. मित्रमेळ्याचं रूपांतर IMP करा. इथं प्रश्न येतो नक्कीच. या तिन्ही संस्थेवर प्रश्न येतो. कोणती? राष्ट्रभक्ती समूह, मित्रमेळा आणि मित्रमेळ्याचं रूपांतर अभिनव भारत या संघटनेत करण्यात आलं. मित्रांनो तिन्हीवरही प्रश्न येतो. मॅजिनीच्या यंग इटली या संघटनेच्या नावापासून प्रेरणा घेत अभिनव भारत ही नाव देण्यात आलं. ही एक क्रांतिकारी संघटना होती. अभिनव भारत चळवळीच्या प्रचारासाठी सावरकर विहारी या साप्ताहिकामध्ये लेख लिहिला. असे पुढे त्यांचे संघटनेचं मुखपत्र बनलं. बघा हेच पुढं मुखपत्र बनलं. विनायक दामोदर सावरकर यांना बघा लक्षात ठेवा, जेव्हा शिक्षणासाठी लंडनला गेल्यावर त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनी या अभिनव भारत संघटनेचे कामकाज पाहिलं. इथं IMP करा. हा प्रश्न नक्कीच येतो. पुढं या संघटनेच्या आवारा बघा लक्षात ठेवा आक्षेपार्ह मजकूर व कागदपत्र मिळाल्यामुळे संघटनेच्या कार्यालयामध्ये मिळाल्यामुळे बाबाराव सावरकरांना शिक्षा झाली. यावरून संतापलेल्या अनंत कानेरेने काय केलं, नाशिक येथे डिसेंबर IMP करा 1909ला जॅक्सनची हत्या केली. जॅक्सन अनंत कानेरे याला हा TCS न प्रश्न विचारलाय. अनंत कानेरे कुणाची हत्या केली? जॅक्सनची. का? बाबाराव सावरकरांना काय झालं होतं, संशयाखाली अटक करण्यात आलं. यानंतर जॅक्सनच्या हत्येसाठी वापरलेले बंदूक सावरकरांनी लंडनहून इथून पाठवल्या होती. संस्थेतील सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम या सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अभिनव भारत संघटना. पुढं कोठूर येथील श्री बर्वे यांचा वाडा अभिनव भारत संघटनेचा शस्त्रगार बनला होता. 1905ला पुणे येथे परदेशी कपड्याची होळी केली. त्यावेळी शिवराम परांजपे हे सोबत होते. स्वदेशी होळीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृह सोडावं लागलं होतं. रत्नागिरी येथे सोमवंशीय महापरिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान 1931ला भूषवलेलं होतं. सावरकरांनी IMP करा. इथं TCS न प्रश्न विचारला आपल्याला. TCS न काय विचारलं बघा. 1937 साली जेव्हा सावरकरांची सुटका करण्यात आली, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान भूषवलं होतं. हा प्रश्न विचारला. 7 वर्ष या संघटनेचे अध्यक्ष होते. मित्रांनो हिंदू महासभेची स्थापना 1915ला मदन मोहन मालवीय
ठीक आहे. आपला हा प्रश्न विचारलेला आहे TCSनं. पुढं 1938 जळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते काही काळ अध्यक्ष होते. सावरकर अध्यक्ष भोसले होते. त्यानंतर लेखण्या मोडा व बंदुका उचला असं त्यांनी यावेळी कोणत्या जळगाव येथील मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन दिला होता. म्हणजे लेखण्या मोडा व बंदुका उचला. हैदराबादच्या निजामाविरुद्ध सविनय प्रतिकार चळवळीच्या मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता 1939. अभिनव भारत संघटनेला बघा लक्षात ठेवा, संघटनेची सांगत समारंभ कधी सांगता समारंभ 1951 पार पडला होता. अस्पृश्यता निवारण व सावरकर त्यांचे विचार बघूया. रत्नागिरी येथे वास्तव्य असताना सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केलं. यासाठी त्यांनी सहभोजनाचा कार्यक्रम IMP करा आयोजित केला होता. अस्पृश्यांना सर्वांसारखे समान नागरी अधिकार असावे त्यांचं मत होतं. सावरकरांच्या प्रयत्नामुळे IMP करा रत्नागिरीत अस्पृश्यांना विठोबाच्या मंदिरात प्रवेश मिळाला होता. यावेळी त्यांनी एक देव एक देश एक आशा एक जाती एक जीव एक भाषा या गीताची रचना केली होती. अस्पृश्यता निवारणासाठी सर्व जातींच्या स्त्रियांना हळदी कुंकवात बघा लक्षात ठेवा, म्हणजे सर्व स्त्रियांचा हळदी कार्यक्रम आयोजित केला होता. गणेश उत्सवाच्या काळात एक भंगी जातीतील व्यक्तीकडून वेद मंत्र म्हणून घेतला होता. 1935 साली आंबेडकरांनी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यावेळी सावरकरांनी त्यांना आव्हान केले की आम्हाला 10 वर्ष द्या, त्यात आम्ही सर्व अस्पृश्यता दूर करू. सावरकरांना चातुर्वर्णीय व्यवस्था जाती व्यवस्था मान्य नव्हती. जाती संस्थेतील दोष त्यांना सप्तपदीच्या रूपात मांडले होते. यास ते 7 स्वदेशी श्रृंखला असे म्हणत. 7 बेड्या मोडून काढणे आवश्यक असे त्यांनी मत मांडलं होतं. अस्पृश्यासाठी ते पूर्व अस्पृश्य असा शब्द वापरत. रत्नागिरी त्यांना अस्पृश्यासाठी सर्वांसाठी IMP करा हा प्रश्न आलेला आहे. TCSनं प्रश्न विचारलाय. रत्नागिरी येथे अस्पृश्यासहित सर्वांसाठी म्हणजे सर्वांना खुलं असणारं पतित पावन मंदिर त्यांनी उभारलेलं होतं. हा प्रश्न एक्झामला आलेला आहे. पुढं त्यांच्यावर प्रभाव दामोदर चापेकरांनी झालेली फाशी, इटालियन क्रांतिकारक मॅझिनी म्हणजे यंग इटली यांचा प्रभाव होता. तसंच रानडे आगरकरांनी त्यांचे काय गुरु होते. घोषणा संपूर्ण पृथ्वी ईश्वराची जे काही उद्गार काढलेत. देवाने माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना द्यावे म्हणजे त्यांच्याविषयी विठ्ठल रामजी शिंदे. स्वातंत्र्यवीर हे आचार्य आत्रे यांनी म्हटलेलं आहे. सावरकर एक धाडसी नायक व महान व्यक्ती आहेत असं जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो पुढचं व्यक्तिमत्व याच्यावर TCSनं प्रश्न विचारला आहे. त्यांचं मॅगझिन साधना, श्यामची हे पुस्तक, पुन्हा पंढरपूरचा सत्याग्रह, चले जाव चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग याच्यावर प्रश्न आला. साने गुरुजी यांच्याविषयी लक्षात ठेवा. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव. 24 डिसेंबर 1899 पालघर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी जन्म, तर 11 जून 1950 त्यांचा मृत्यू आहे. प्रश्न काय आला होता, पंढरपूरच्या मंदिर प्रवेश सत्याग्रहावर प्रश्न विचारलाय. साधना हे मासिक, त्याचप्रमाणे श्यामची आई हे पुस्तक याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर चले जाव चळवळ आणि सविनय कायदेभंग. यानंतर बघा पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांच्याविषयी. श्याम पायांना घाण लागू नये म्हणून एवढाच जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हे साने गुरुजींच्या आईच्या तोंडचा शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले व स्वतःला तसे उतरविलं. अखेरपर्यंत आचरण देखील आणले. साने गुरुजीवर त्यांच्या आईच्या संस्काराचा फार प्रभाव होता. श्यामची आई या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्या पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर काय झाले संस्कार हस्तांतरित झाले. श्यामची आई 1918 पुण्यात लक्षात ठेवा. नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढे पुण्यात SP कॉलेज महाविद्यालयातून संस्कृत व मराठी विषयामध्ये BA ची पदवी मिळवली. अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान मंदिरात तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना त्यांनी स्वदेशीचं व्रत स्वीकारलं. हा कालखंड बघा. 1928 विद्यार्थी हे मासिक सुरू केले. हा MP पाठ करा. विद्यार्थी मासिक सुरू केलं. विद्यार्थ्यांच्या शाळेत संबंध कायम राहावा हा त्यांच्या मासिकाचा उद्देश होता. 1930 शिक्षकांची नोकरी सोडून IMP करा सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांना तुरुंगवास झाला. तुरुंगामध्ये विनोबा भावे यांच्यासोबत त्यांचं काय झालं तुरुंगवास झाला. या तुरुंगात विनोबा भावेने सांगितलेली भगवद्गीतेवर प्रवचन साने गुरुजी यांनी नोंदवून घेतले. पुढे याच त्यांच्या प्रवचनाचं रूपांतर ग्रंथामध्ये आलं आणि विनोबा भावे यांचा गीताई हा ग्रंथ काय झाला प्रकाशित झाला. 1936 IMP करा हा प्रश्न अप्लाइड लेवलचा नक्की येऊ शकतो. काँग्रेसच्या ग्रामीण भागातलं फैजपूर अधिवेशन होतं. कुठलं महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये 1936 जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. कुठं 1936 फैजपूर कुठला ठिकाण आहे जळगाव. लक्षात ठेवा हे काँग्रेसच्या इतिहासामधलं पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन होतं. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. या अधिवेशनाची पूर्ण कामाची जबाबदारी जवाहरलाल नेहरू
कुणावर होती? साने गुर्जर होती. यानंतर 1938ला दुष्काळ पडल्यावर शेतसारा माफ करावा यासाठी जळगाव शेतकरी परिषदेचं आयोजित करण्यात आली होती. 1938ला काँग्रेस नावाचं IMP करा, काँग्रेस नावाचं मासिक सुरू केलं, जसं साधना काँग्रेस. पुढचा महत्वाचा प्रश्न ज्याच्यावर TCS न प्रश्न विचारलाय, परत अपेक्षित आहे रिपीट होण्याचा. 1947ला पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं होतं. IMP करा. 15 ऑगस्ट 1948ला साधना हे साप्ताहिक सुरू केलं. साने गुरुजी राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. हा पॉइंटच पाठ कर, राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यात सक्रिय सहभाग होता. सेवा दल हा माझा प्राणवायू आहे असे ते म्हणत. IMP करा या पॉइंटला. सेवा दल हा माझा प्राणवायू आहे असं साने गुरुजी म्हणत. इथं आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे काय? सेवा दल हा माझा प्राणवायू आहे. याच्यानंतर बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर होऊ द्या, ज्याच्यावर प्रश्न आले त्याच गोष्टी आपण काम करूया. मित्रांनो, साहित्य बघा, श्यामच्या या कादंबरीवर आचार्य आत्रेने चित्रपट काढला आहे. तर विनोबांनी या ग्रंथाचा उल्लेख मात्र प्रेमाचा महामंगल असा केलाय. स्वप्न व सत्य, स्वर्गातील माळ, अमूल्य गोष्टी, कर्तव्याचे हा कला म्हणजे काय, आपण सारे भाऊ आस्तिक, इस्लामाची संस्कृती, कल्की हा संस्कृतचा भविष्य, क्रांती, गुरुजीची गोष्ट, गीता हृदय, कला आणि इतर निबंध, कुरुल नावाच्या तामिळ महाकाव्याचं मराठी भाषांतर IMP करा. गोड गोष्ट, गोड शेवट, गोष्टीरूपी विनोबा. काय? गोष्टीरूपी विनोबा, गोड गोष्ट, गोष्टीरूपी विनोबा. यानंतर श्यामचे पत्रे, विश्राम, पत्री म्हणजे लक्षात ठेवा काय? कविता संग्रह, कर्तव्य, पत्री काय? कविता काव्य संग्रह होता. कर्तव्य हे सायदैनिक होतं. सोन साखळी व इतर कथा, सुंदर पत्रे, हिमालयाचे शिखरे व इतर चरित्र, सोन्या मारुती, रामाचा शेला, सती, सध्या, मानवतेचा इतिहास, ते आपले घर, त्रिवेणी, धडपडणारी मुले, नामदार गोखले यांचं बायोग्राफी चरित्र लिहिलं होतं. विनोबा भावे गीताईचं लिखाण. मित्रांनो, हा प्रश्न विनोबा भावे लक्षात ठेवा. सविनय कायदेभंग चळवळीच्या जेव्हा जेलमध्ये होते त्यावेळेच हे काय होतं? लिखाण होतं. यानंतर पुढचा उद्गार, विनोबा भावे यांच्याविषयी साने गुरुजी यांच्याविषयी विनोबा भावेने उद्गार आले. अमृताचा पुत्र, आचार्य आत्रे म्हणतात मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी. यानंतर पुढचं व्यक्तिमत्व ज्यांच्यावर आयोगानं TCSनं प्रश्न विचारला आहे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचं प्रति सरकार. IMP करा हा पॉईंट मित्रांनो, प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी होतं, किती दिवस होतं, सर्वात जास्त काळ चालणारं सरकार? सातारा सांगली मध्ये. लक्षात ठेवा, सांगली सातारा. आपला हा प्रश्न नक्की येणार आणि हा प्रश्न आलेला पण आहे. 3 ऑगस्ट 1900 मध्ये ठिकाण एड मच्छिंद्री, जिल्हा सांगली या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म झाला होता. तर 6 डिसेंबर 1976ला मृत्यू. बघा, 1920ला 7वीची परीक्षा पास झाल्यानंतर तलाठी या पदावर काम केलं. पुढं सरकारी नोकरीचा त्याग केला आणि IMP करा, सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात ते जंगली सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते. मित्रांनो, प्रश्न म्हणजे PYQ मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड आले आहेत. अप्लाइड लेवलला भविष्यामध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये जेव्हा PYQचा बेस पाहता, अप्लाइड लेवलचे जेव्हा MCQ आहेत, लक्षात ठेवा, अप्लाइड लेवलचे किंवा येणारे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करून प्रश्न विचारू शकतात. खालीलपैकी कोणते व्यक्ती सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी झाले होते? उदाहरणामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, साने गुरुजी, विनोबा भावे हे चलेजाव चळवळीमध्ये सहभागी झाले होते का? सविनय कायदेभंग का असहकार, असे तुम्हाला चळवळीचे नाव येऊ शकतात, व्यक्तिमत्व येऊ शकतात, जोड्याला येऊ शकतात किंवा आपल्या लेवलचं रूल आउट करायला येऊ शकतं. त्यामुळे बारीक लक्ष ठेवा. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सहभागी झाले होते. यानंतर 1942च्या चलेजाव चळवळीमध्ये त्यांनी भूमिगत कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. 1943ला रेल्वे खजिना लुटला आणि यानंतर चिमठाणा धुळे येथे बसमधील पण खजिना लुटला होता. 1946ला प्रांतीय सरकारने, लक्षात ठेवा, त्यांच्यावर भाषण बंदी घातली होती. CPI तर्फे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवड 1957ला करण्यात आली. CPI तर्फे बीड मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली होती. म्हणजे 2 वेळा त्यांनी काय केलं होतं? निवडणूक लढवली होती. क्रांतिसिंह ही पदवी आचार्य आत्रे यांनी मुंबईच्या जनतेच्या वतीनं कुणाला? नाना पाटलांना दिली होती. म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. मित्रांनो, महत्वाचं नानांचं कार्य म्हणजे आपल्याला जे क्रांतिसिंह नाना पाटील दिसतात त्यांचं प्रति सरकार. चला बघूया. सविनय कायदेभंग चळवळीत रेटे धरण, लक्षात ठेवा, व भिकांशी या जंगल सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता. IMP करा हा पॉईंट. 1938ला सातारा जिल्ह्यातील लोकल बोर्डाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पुढं 1940ला IMP करा, वैयक्तिक सत्याग्रहासाठी साताऱ्यातून निवड करण्यात आली होती. प्रति सरकारला काँग्रेसकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा त्याग केला होता. 1947ला काँग्रेस अंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षात ते सहभागी झाले होते. 1951ला शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडून कामगार किसान पक्षात त्यांनी
प्रवेश घेतला होता. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. त्यावेळी किसान अध्यक्ष बघा किसान पक्ष अध्यक्ष आचार्य अत्रे म्हणाले होते की महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी झाला. जेव्हा त्यांनी किसान पक्षाचे अध्यक्ष कोण होते आत्रे, जेव्हा त्यांनी कशात केला होता कम्युनिस्ट सीपीआय मध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटला म्हणले महाराष्ट्राचे माळकरी मार्क्सवादी झाले आचार्य आत्रे. यानंतर 1954ला अखिल भारतीय किसान सभेचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. त्यांचा राजकीय प्रवास सत्यशोधक समाज, ब्राह्मणोत्तर चळवळ, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि कामगार किसान पक्ष. मित्रांनो इथं महत्वाचा हा पॉइंट आहे. पत्री सरकार असे म्हणत किंवा प्रति सरकार, ठीक आहे. राजधानी होती कुंटोल, जिल्हा सांगली. सांगलीचे प्रमुख वसंतदादा पाटील तुफान दलाची स्थापना केली होती पत्री सरकारच्या वेळी, लक्षात ठेवा. कॅप्टन उत्तमराव पाटील, महिला प्रमुख लीलाताई पाटील. याला लक्षात ठेवा, हे व्यक्तिमत्व IMP करा, पाठच करा, प्रश्न येऊ शकतो. कारण का प्रति सरकार किंवा पत्री सरकार हे क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लक्षात ठेवा, उत्तमराव पाटील, ललिता पाटील. आपला प्रश्न नक्कीच होतो. ठिकाण सातारा आणि सांगली. वैशिष्ट्य सामान्यावर कोणताही टॅक्स नव्हता, कर नव्हता, स्वातंत्र्य चलनाचा अभाव होता. न्यायासाठी न्यायदान समित्या स्थापन केल्या व स्वतःची घटना बनवली. प्रति सरकार काळात आचार्य अत्रे नाना यांना क्रांतिसिंह ही पदवी दिली. बघा ह्याच्यातल्या महिला सहभागी कोण होत्या पत्री सरकारमध्ये प्रश्न होतो. लीलाताई पाटील MPCने प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा, राजूताई पाटील यांच्यावर. विजयाताई लाड, लक्ष्मीबाई नाईकवडे, लक्षात ठेवा, नाईकवडे, लीलाताई पाटील हे चारही व्यक्तिमत्व पाठ करा, कारण का हे प्रति सरकारमध्ये यांचा सहभाग होता. विचार दवा आणि दावा कोणत्याही घरात सुरू होऊ नये. ज्या कुटुंबात तो सुरू होतो ते कुटुंब विनाशाकडे जाते. शेतकऱ्यांनीच 3 व्यसने म्हणजे लक्षात ठेवा, छी, थू, फू म्हणजे तपकिरी, तंबाखू खाणे, बिडी, चिलीम ओढणे ह्या व्यसना सुटल्याशिवाय सुखाचे दिवस दिसणार नाहीत. पुढचं व्यक्तिमत्व वस्ताद लहुजी साळवे, 14 नोव्हेंबर 1794, ठिकाण पुरंदरगडाच्या पायथ्याशी गाव, लक्षात ठेवा. आणि 17 फेब्रुवारी 1881 त्यांचं निधन. 1817ला तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात वडील राघोजी यांचा मृत्यू झाला. त्याच वाकडेवाडी येथे समाधी उभारून लहुजींनी शपथ घेतली होती, जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी. हे तिसरं आंग्ल मराठा युद्ध 1817-18. लहुजी बघा, लक्षात ठेवा, ज्यामुळे लहुजी वस्ताद किंवा लहुजी साळवे फेमस आहेत. लहुजी दांडपट्टा, घोडेस्वारी, भालाफेक, बंदूक, तोफगोळा चढण्यामध्ये ते पारंगत होते. त्यांनी आद्य क्रांतिकारक IMP करा. बघा त्यांना आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरु, लहुजी बुवा मांग या नावाने देखील ओळखले जात असे. ज्योतिबा व सावित्रीबाईंना संरक्षण पुरवण्याचं कार्य IMP करा लहुजी साळवे यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना सनातन्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. रास्तापेठ बघा, लक्षात, देशातील पहिली तालीम युद्ध कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन केलं होतं. त्यातून देशात क्रांतिकार तयार हो हा त्यांचा उद्देश होता. ब्रिटिशांना भारतातून घालवून लावणे हे त्यांचं काय होतं, लक्षात ठेवा, काय होतं या तालीमचं उद्दिष्ट होतं. महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, गोवंडे, छत्रे, उमाजी नाईक इत्यादी मातबरांना लहुजी वस्तादांच्या आखाड्यात प्रशिक्षण घेतलं होतं. IMP करा. मित्रांनो हा प्रश्न MPCने विचारला आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी. त्यामुळे आपल्याला गजपेठेतील आखाड्याजवळ त्यांनी एक विहीर खोदून ती अस्पृश्यांसाठी खुली केली होती. तसेच बघा तसेच नरसोबाच्या देऊळ येथील आखाड्याची शाखा पण सुरू केली होती. आखाड्यातील अनेक तरुणांनी IMP करा 1857च्या उठावात सहभाग होण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं होतं. त्यांना सुशस्त्र क्रांतीचा आद्यप्रयोग किंवा सशस्त्र क्रांतीचा आद्यप्रयोग असेही म्हटलं जातं. पुढचं महान व्यक्तिमत्व शिक्षणासंबंधी ज्यांनी आयुष्य वाहून घेतलं, आजही त्यांच्या कार्याची, लक्षात ठेवा, जे वृक्ष आहे ती आज गोरगरिबांच्या मुलांना सावलीचे प्रमाणे घडवण्याचं कार्य रयत शिक्षण संस्थे, ज्यांच्यामुळं, लक्षात ठेवा, हे कार्य जवळपास 100 वर्षापासून चालू आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनक, लक्षात ठेवा, त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून शिक्षणाचं हे रोप ठरवलं. महान व्यक्तिमत्व यांच्यावर आयोग प्रश्न विचारतात. DCSने प्रश्न विचारला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, लक्षात ठेवा, 12 सप्टेंबर 1887ला कुंभ जिल्हा कोल्हापूर येथे जन्म, 1 मे 1959 ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मृत्यू, मूळ गाव येतवडे सांगली. चला मित्रांनो, भाऊरावांचं 5वी नंतर शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये झाले. यावेळी राहण्या खाण्याची व्यवस्था जैन बोर्डिंगमध्ये झाली. अनुसूचित विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभाला राहिल्याने त्यांना जैन बोर्डिंग सोडावी लागली. त्यानंतर बाळासाहेब खानविलकर यांच्या सहकार्याने शाहूंच्या राजवाड्यात विद्यार्थ्यांसाठी कक्षात राहण्याची व्यवस्था झाली. शाहू महाराजांच्या प्रभावाने भाऊरावांनी सत्यशोधक समाजाकडे आकर्षित झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे भाऊराव पाटील स्वतः फक्त 6वी पर्यंत शिकू शकले होते. 6वीची परीक्षा ते नापास झाले होते. मित्रांनो पुढं
भाऊरावांच्या कुंभच्या अदाक्का यांच्याबरोबर विवाह झाला. लग्नानंतर त्यांचं लक्षात ठेवा नाव लक्ष्मीबाई हे ठेवलं गेलं. काही काळ माणिकचंद हिराचंद झवेर यांच्याकडे त्यांनी काम केलं. जातीयता अस्पृश्यता विरुद्ध मनात असंतोष म्हणून सिंधू नावाच्या महार मुलाशी मैत्री केली. लक्षात ठेवा त्यांचा कार्याचा गौरव 1959ला भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार दिला. पुणे विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही पदवी बहाल करण्यात आली. 22 सप्टेंबर 1987ला भाऊरावांचा जन्मदिन पहिला श्रम प्रतिष्ठान दिन म्हणून साजरा केला गेला. वसतिगृहाचा खर्च लक्षात ठेवा भागवण्यासाठी बघा काही प्रसंगी त्यांनी पत्नीचं मंगळसूत्र पण काय केलं होतं, विकलं होतं, घाण ठेवलं होतं. म्हणजे त्यांनी जे स्थापन केले होते वसतिगृह त्यांचा खर्च भागवण्यासाठी. आता इथं प्रश्न आपल्याला TCS विचारू शकतं, कारण का संस्थात्मक कार्य आहे. आपल्या लेवलचे प्रश्न. स्थानिक लोकांच्या सहकार्याने दूधगाव विद्या प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली. या संस्थेमार्फत दूधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना करण्यात आली. येथे सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 1919 IMP करा कार्ले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची त्यांनी लक्षात ठेवा स्थापना केली होती. या विषयाचा प्रस्ताव सत्यशोधक परिषदेच्या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आला होता. हा प्रश्नाला IMP करा ट्रिपल स्टार द्या. 100 वर्ष होऊन गेले आहेत. 1919ला स्थापन झालेली ही रयत शिक्षण संस्था कंटिन्यू लक्षात ठेवा विस्तार होत आहे, याचं कार्य चालू आहे. 1924 साली संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय लक्षात ठेवा कुठं कार्ले या ठिकाणाहून सातारा या ठिकाणी काले या ठिकाणी सातारा या ठिकाणी हलवण्यात आलं. पुढं संस्थेसाठी दत्ताजी पाटील, भाऊराव चौगुले, नरूकाका खोत यांची मदत मिळाली. सातारा कार्यालयात 1924 साली शाहू बोर्डिंगची स्थापना करण्यात आली. या बोर्डिंगला सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांनी भेट दिल्या होत्या. तसेच त्याचे पहिले अध्यक्ष हमीद अली होते. पुढं वसतिगृहामध्ये मोहित नावाच्या अस्पृश्य विद्यार्थ्याला पहिला प्रवेश मिळाला. रयत संस्थेच्या दैनंदिन कामाकडे लक्ष देता यावे यासाठी त्यांनी किर्लोस्कर कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला होता. विद्यार्थ्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देण्यासाठी बघा एक मिनिट पुढं 1932ला पुणे कराराच्या सन्मानार्थ युनियन बोर्डिंग हाऊस या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. मित्रांनो हा जो पुणे करार होता 24 सप्टेंबर 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींच्या वतीनं मदन मोहन मालवीय यांच्या मध्ये झाला होता. पुणे करार इतिहासामध्ये फेमस आहे. पुणे या ठिकाणी झाला होता. युनियन बोर्ड याच्याच आठवण म्हणून म्हणा सन्मानार्थ युनियन बोर्डिंगची स्थापना करण्यात आली. 1935ला प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सिल्वर ज्युबली रुरल ट्रेनिंग कॉलेजची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. 1940 साली सातारा येथे महाराज सयाजीराव हायस्कूल ही रयत संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. यासाठी फलटणचे मालोजी नाईक निंबाळकर यांनी आर्थिक मदत केली होती. जिजामाता अध्यापिका महाविद्यालय सुरू केलं. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिलं महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे स्थापन करण्यात आलं. 1950ला लंडन येथे महात्मा गांधी वसतिगृहाची सुरुवात करण्यात आली. सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या स्मरणार्थ हायस्कूलची सुरुवात करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या कमवावं शिका योजनेला लक्षात ठेवा अंमलात आले. रयत शिक्षण संस्थेत कमवावं शिका ही योजना अंमलात आणण्यात आली. मित्रांनो आपल्यासाठी माहिती राहू द्या टीप, आजही ही योजना कमवा शिका बऱ्याच विद्यापीठांमध्ये भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्रामध्ये ही चालू आहे. कमवा आणि शिका. विद्यार्थ्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल फंडाची सुरुवात करण्यात आली. शिक्षणात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी व्हॉलेंटरी स्कूल योजना सुरू करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील स्त्रियांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा शपथ दिली गेली. इस्लामपूर येथे अस्पृश्य असलेल्या एका विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले जात होते. हा प्रकार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाहिला. त्यांनी सदर विद्यार्थ्याला कोल्हापूरच्या मिस क्लार्क वसतिगृहामध्ये दाखल केले. या विद्यार्थ्याचे नाव होते ज्ञानदेव घोलप. पुढे मित्रांनो घोलप मुंबई कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले. तसेच काही काळ ते मूकनायकचे संपादक पण होते. पुढं इस्लामपूरच्या बघा काय होते संपादक पण होते. पुढं ज्ञानदेव घोलप जेव्हा इस्लामपूरच्या ज्ञानदेव वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी मुष्टी फंड योजने राबवली. या योजनेअंतर्गत जेव्हा जेव्हा स्त्री घरात दळते तिने एक मूठ वसतिगृहासाठी काढून ठेवावी. भाऊराव लग्न सोहळ्यामध्ये वसतिगृहासाठी पावती फाडायचे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सत्यधर्म हाच महाराष्ट्र धर्म या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलं होतं. काँग्रेस जर रयत शिक्षण संस्थेला मदत करत असेल तर अस्पृश्यांनी तेथे शिक्षण घेऊ नये असे आंबेडकर मानले होते. मात्र पुढे मुंबईच्या मुख्यमंत्र्यांनी रयतेचं अनुदान बंद केल्यानंतर आंबेडकरांनी ते सुरू करायच्यासाठी प्रयत्न केले होते. कर्मवीरांचे अपूर्ण स्वप्न महात्मा गांधी यांनी ग्राम विद्यापीठाचं पूर्ण केलं. पुढं त्यांच्यावर प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले, सत्यशोधक समाज
त्यानंतर शाहू महाराज आणि गांधीजी विचार स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद शैक्षणिक तत्वज्ञान श्रमप्रतिष्ठेला महत्व होते. पुढं जर तुम्हाला 1 वर्षाचं IMP करा हे वाक्य 1 वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसं पेरा. शिक्षणामागील तत्वज्ञान म्हणजे स्वावलंब, स्वाभिमान आणि स्वाध्याय व स्वातंत्र्य. मित्रांनो, त्यांच्याविषयी महत्त्वाचे जे काही त्यांचा कार्याचा गौरव म्हणा, कर्मवीर संत गाडगेबाबा त्यांना म्हणायचे कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्राचा कुबेर लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन असं ह.रा. महाजनी म्हणायचे लक्षात ठेवा. बहुजन समाजाच्या ज्ञानाची संजीवनी देणारा धन्वंतरी, तसंच शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनविले कोण? कर्मवीर भाऊराव पाटील असे आचार्य म्हणायचे. त्यांच्याविषयी महात्मा गांधी म्हणतात भाऊरावांचे कार्य हे त्यांच्या खरा कीर्तीचा स्तंभ आहे. यानंतर पंजाबराव देशमुख म्हणतात जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेला कर्मवीर अण्णांनी जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरीही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल असं त्यांचं उद्गार काढतात. यानंतर पुढचं व्यक्तिमत्व मित्रांनो, यांच्यावर एक MPSC प्रश्न विचारला आहे. आपल्यासाठी एक लक्षात ठेवा, प्रश्न आपल्याला TCS अंतर्गत पण आपल्या लेवलचा येऊ शकतो. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म शिरवली, जिल्हा रायगड, 20 जुलै 1825 आणि 18 फेब्रुवारी 1871. मृत्यू आहे विष्णू भिकाजी आहे गोखले. त्यांचं पूर्ण नाव. वयाच्या 23व्या वर्षी आत्मसाक्षरासाठी अजन्म ब्रह्मचार्याचे त्यांनी व्रत स्वीकारलं. वेदयुक्त धर्मप्रकाश या ग्रंथातून त्यांनी समाजाने पूर्णयुक्त जंजालातून मुक्त होऊन वैदिक विचारांचा प्राधान्य द्यावे असं ते मत मांडलं. वेदयुक्त धर्मप्रकाश IMP करा. विष्णुबुवांनी वर्तमान दीपिका या वर्तमानपत्रातून वैदिक धर्मावर टीकेला प्रति उत्तर दिला. हे पण वर्तमान दीपिका आणि वेदयुक्त धर्मप्रकाश, वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र आणि वेदयुक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लक्षात राहू द्या, कारण त्यांनी ज्या ज्या काही हिंदू धर्मावर टीका त्याला प्रतिदेण्याचं काम केलं. ख्रिश्चन मिशनरी धर्मप्रसारासाठी हिंदू धर्मातील निवडक चालीरीती तत्व यांचा वापर करून हिंदू धर्माचं टिंगल करत मिशनऱ्यांच्या या टीकेला विष्णुबुवांनी जाहीर व्याख्यानातून प्रतिउत्तर दिलं. सुरुवातीला बंदिस्त जागे होणाऱ्या या भाषणांना अस्पृश्य व ख्रिश्चनांना प्रतिबंध होता असल्याने त्यांनी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला भाषण देणे सुरू केले. या व्याख्यानामधील वादविवाद बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. तसेच रेव्हरंड जॉर्ज बोयन यांनी संपादित केले होते. समुद्रकिनाऱ्याची वादविवाद, काय समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद हा MPSC प्रश्न विचारलाय कंबाईनला. बघा काय PYQ मध्ये हा प्रश्न मिळून जाईल. काय प्रश्न विचारला आहे, समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद याचा म्हणजे मुख्य क्रक्स काय किंवा कोणामधला हा वादविवाद होता, तर ख्रिश्चन मिशनऱ्या जेव्हा हिंदू धर्मावर टीका करायची याला प्रत्युत्तर म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचारी मुंबईच्या समुद्रकिनारी खुल्या प्रांगणामध्ये काय व्याख्यान देत चर्चा घडवत. याच लक्षात ठेवा, या व्याख्यानाचा संग्रह करून ह्या महत्वाचा लक्षात ठेवा, बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्राने काय केलं, संग्रह करून, तसेच रेव्हरंड जॉर्ज बोयन यांनी काय केलं, संपादित केलेले ग्रंथ आहे कोणता, समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद 1872 प्रकाशित झाला. याच्यावर MPSC प्रश्न विचारला, याला एवढाच पॉईंट IMP करा. आणि वर्तमान दीपिका याच्यामध्ये त्यांनी वेदयुक्त धर्मप्रकाश काही महत्वाचे पुस्तक ज्या प्रश्न आपल्याला येऊ शकतो त्यांचे विचार ओपन होते. सर्व स्त्रिया जरी लेखन वाचन नीती शिकतील तर निर्मत्सर होतील, भांडणे व झगडे करणार नाहीत असे त्यांनी मत मांडलं. मेलेले ढोर खाणारे जर अस्पृश्य तर जिभेची चोचली पुरवण्यासाठी जिवंत प्राण्यांना मारून खाणारे अधिकच अस्पृश्य ठेवले पाहिजे असं त्यांचं मत होतं किंवा ठरवले पाहिजे. याच्यानंतर इंग्रजांनी केवळ राजसत्तेच बळकवली नाही तर हिंदू समाजावर त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक आक्रमण केले, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे असं त्यांचं मत होतं. इथं प्रश्न येऊ शकतो, वेदयुक्त धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, चतुश्लोक, सहजस्थिती निबंध, बोधसागर, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, सेतुबंधनी टीका ही भागवताची टीका होती. आपल्याला नक्कीच प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. हा सेतुबंधनी टीका ग्रंथ अपूर्ण होता, याचं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या शिष्यांनी केलं होतं. बघा याच्यानंतर आपल्यासाठी अकॅडमी PYQ बरोबर MCQ, फक्त इथे लक्षात ठेवा अप्लाइड लेवलचे MCQ घेऊन येत आहे आणि हे IMP टॉपिक हे सिरीज तर चालूच आहे. थोडा तुमचा वेळ जाईल लक्षात ठेवा, परंतु या तिन्ही सिरीजचा आपल्याला फायदा होईल. आणखीन एक आपल्यासाठी माहिती, अकॅडमी अप्लाइड लेवलचं करंट MCQ पण घेऊन येत आहे. तर लक्षात ठेवा या सर्व चारही सिरीजचा आपल्याला लाभ मिळावा, आपल्याचा नक्कीच येणाऱ्या एक्झामला फायदा व्हावा, यासाठी आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा. धन्यवाद.